हरित धाराशिव अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्या याचं जंगलाचं प्रमाण फारच कमी असल्याने माननीय जिल्हाधिकारी यांनी आपल्याला शिना कोळेगाव प्रकल्पाच्या जागेवर 60,000 वृक्ष लागवडीचं लक्ष्यांक देण्यात आलेलं होतं आणि आपल्या विभागासाठी 8,000 रोप लागवडीचं आपल्याला टार्गेट दिलेलं होतं। त्यानुसार आपण जसं आपल्या वन खात्याने सांगितलेल्या प्रोटोकॉल किंवा त्यांच्या पद्धतीनुसार सुरुवातीला जमीन साफसफाई करून घेतली, त्यानंतर नांगरट करण्यात आली, त्यानंतर ट्रॅक्टरनं जवळपास 1 मीटर खोलीचं खोदकाम करण्यात आलं, त्यानंतर मोगडा, त्यानंतर रोटावेटर मारून जमीन तयार करण्यात आली, त्यानंतर रोपाची लागवड करण्यात आली आणि असं करून 19 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून आपण सर्वांनी 8,000 वृक्ष लागवडीचं टार्गेट असं पूर्ण केलेलं आहे। या कामासाठी हे सर्वांचं सहकार्य आवश्यक होतं। हे टीमवर्क आहे, एकट्याचं काम होतं तरी या विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी अतिशय मेहनतीने हे काम करण्यात आलेलं आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही हे सर्वांना आपले हे झाडे जे लावलेले आहेत ते जगतील यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि जो आपला हेतू आहे हरित धाराशिव त्याचा उद्देश आम्ही नक्कीच करू। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्यासाठी जे टार्गेट दिलं होतं ते आपण पूर्ण केलं आणि आपण सर्वांच्या सहकार्यानं आपण त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण आपलं टार्गेट पूर्ण 100% अचीव केलेलं आहे। आता आपल्या सर्वांची मी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मेहनत जे घेतलेल्या आहेत त्या सर्वांची मी परत एकदा आभार मानतो आणि शुभेच्छा।